हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 53. जाती लक्षण देशई अन्यता अनवच्छेदात तुल्ययो ततः प्रतिपत्तिः. जाती, लक्षण आणि देश यामुळे दोन गोष्टींमधील फरक समजतो. परंतु जेव्हा या गोष्टीसुद्धा समान असतात तेव्हा त्यातील फरक विवेक ज्ञानामुळे समजतो. सूत्र क्रमांक 52 मध्ये विवेक ज्ञान प्राप्त कसे होते ते सांगितल्यावर आता विवेक ज्ञानामुळे काय होते ते योगाधिराज पातंजली सांगत आहेत. जाती, लक्षण आणि देश यामुळे दोन गोष्टींमधील फरक समजतो. जेव्हा या गोष्टी सुद्धा समान असतात तेव्हा त्यातील फरक विवेक ज्ञानामुळे समजतो. जाती, वस्तूचा जन्म कोणत्या जातकुळात झाला आहे त्यावरून दोन वस्तूंमधील फरक समजतो. आंबा हा आंबा असला तरी हापूस, पायरी, रायवळ या झाडांना आलेले आंबे वेगळे ओळखता येतात. साप हा नाग, फुरसं, मणियार, पाणदिवड, अधेला वगैरे ज्या वंशात जातीत जन्माला आला असेल त्यावरून त्यांच्यातील फरक समजतो. लक्षण, लक्षणांवरून दोन वस्तूंमधील फरक समजतो. आंब्याच्या चवीवरून आंब्याचा हापूस, पायरी, रायवळ असा भेद लक्षात येतो. दोन माणसांमधील बोलण्यावरून ते साक्षर आहेत की निरक्षर आहेत असा भेद समजतो. देश, जागेवरून दोन वस्तूंमधील फरक समजतो. चवीवरून आंबा देवगडचा, रत्नागिरीचा, चिपळूणचा, देशावरचा हे समजते. माणसाच्या चेहऱ्यावरून त्याचा देश समजतो, त्यांच्यातील फरक लक्षात येतो. परंतु अशा प्रकारे फरक कळण्याचे साधन नसते तेव्हा दोन गोष्टींमधील फरक कळणे अवघड होऊन बसते. अशा वेळी विवेकज्ञानी दोन गोष्टींमधील फरक समजू शकतो. अगदी पूर्ण, समान, सारख्या, एकसारख्या अशा दोन वस्तू विवेकज्ञानी माणूस वेगवेगळ्या ओळखू शकतो. एकाच मुशीतून एकाच प्रकारे तयार झालेल्या दोन वस्तू समोर ठेवल्यास विवेकज्ञानी त्यातील भेद समजून त्या वेगवेगळ्या ओळखू शकतो. इतकी तरल संवेदना, सूक्ष्म दृष्टी, तीव्र अवलोकन क्षमता त्याच्या ठिकाणी विवेक ज्ञानामुळे आलेली असते. दोन जुळ्या भावंडातील फरक इतरांना कळला नाही तरी त्यांची माता तो बरोबर ओळखून त्यांना बरोबर त्यांच्या नावाने हाक मारते. विवेक ज्ञानीला ही दृष्टी प्रत्येक गोष्टीबाबत येते. पुढचं सूत्र क्रमांक 54. तारकम सर्व विषयम सर्वथा विषयम अक्रम चेती विवेकजम ज्ञानम. योग्याला विवेकज्ञान तारक असते. विवेकज्ञानी योग्याला सर्व विषयांचे ज्ञान होते. प्रत्येक विषय त्याला दशदिशांनी ज्ञात होतो. योग्याला घटनेचा क्रमवारीने अभ्यास करत बसण्याची आवश्यकता नसते. तारक, योग्याला विवेकज्ञान तारक भवसागर तरुण घेऊन जाणारे असते. कोणत्याही गोष्टीमधील सूक्ष्मातिसूक्ष्म भेद स्पष्ट समजण्याची दिव्य दृष्टी योग्याला असते. त्यामुळे त्याचे प्रत्येक पाऊल, प्रत्येक व्यवहार हा धर्माने, सचोटीने होतो. व्यावहारिक जगतात तो श्रेष्ठ ठरतो. याचबरोबर आध्यात्मिक दृष्ट्याही योगी हा भवसागर लीलया तरून जातो. कारण देह, प्रकृती, पुरुष, आत्मा यातील भेद तो प्रत्यक्ष जाणतो आणि जगतो. सर्व विषय, विवेकज्ञानी योग्याला सर्व विषयांचे ज्ञान होऊ शकते म्हणून तो सर्वज्ञ असतो. कोणताच विषय त्याला अनाकलनीय राहत नाही. ध्यानातून त्याला इच्छित विषयाचे ज्ञान होऊ शकते. सर्वथा विषय,
प्रत्येक विषय त्याला दशदिशांनी ज्ञात होतो. झाडावरून फळ खाली पडलं तर लहान मूल म्हणतं, मी लहान आहे, मला झाडावर चढता येत नाही, फळ आपोआप खाली पडल्यामुळे मला खायला मिळाले. मोठा माणूस म्हणतो, फळ वरपीक आहे, घरात पिकवून येणाऱ्या चवीपेक्षा नैसर्गिक पिकलेल्या फळाची चव काही न्यारीच असते. मी भाग्यवान म्हणून मला असं फळ खायला मिळालं. झाडाचा मालक म्हणतो, फळ आपोआप गळायला लागली, पीक तयार झालं, काढायला पाहिजे. न्यूटन म्हणतो, फळ खालीच का पडलं, वर का नाही गेलं? कारण पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे. फळ खाली पडणं हा विषय एकच आहे, पण तो जाणण्याची प्रत्येकाची कुवत वेगळी आहे. विवेकज्ञानी योगी कोणताही विषय सर्व प्रकारे उमजतो. अक्रम कोणताही विषय पायरी पायरीने समजावून घ्यावा लागतो. एका एका क्षणाचा अभ्यास करत करत घटना ज्या क्रमाने घडली त्या क्रमाने ती आकलन करावी लागते, म्हणजे त्या घटनेचा योग्य प्रकारे उलगडा होतो. मधल्या काही घटना किरकोळ फारशा महत्त्वाच्या नसतातही, पण त्या क्रमवारीने अभ्यासाव्या लागतात. विवेकज्ञानी योग्याला अशा प्रकारे घटनेचा क्रमवारीने अभ्यास करत बसण्याची आवश्यकता नसते. त्याची बुद्धी इतकी उच्च पातळीवर आरूढ झालेली असते की घटना पाहता क्षणी त्याला एकूण प्रकाराची माहिती होते, जाणीव होते. पुढचं सूत्र क्रमांक 55. विभूतिपाद या विभागातलं हे शेवटचं सूत्र आहे. सत्व पुरुषयोः शुद्धी साम्ये कैवल्यम. सत्वपुरुषयोः शुद्धी साम्ये कैवल्यम. सत्व पुरुषाप्रमाणे शुद्ध झाले की कैवल्य प्राप्त होते. सूत्र क्रमांक 49 मध्ये सत्व आणि पुरुष हे भिन्न आहेत, हे ज्ञान योग्याला सर्व ज्ञान प्राप्त करून देते असं सांगितलं. त्यानंतर सूत्र क्रमांक 52 पासून 54 पर्यंत विवेक ज्ञानाबद्दल विवरण करून झालं. कारण सर्व ज्ञान प्राप्त होण्यासाठी विवेक ज्ञानाची आवश्यकता असते. याचाच अर्थ विवेकज्ञानी योग्याला सत्व आणि पुरुष हे वेगळे आहेत याची अनुभूती आता मिळाली आहे. सूत्र क्रमांक 50 मध्ये या ज्ञानाबद्दल वैराग्य प्राप्त करायला सांगितलेलं आहे. कारण योग्याच्या ठिकाणी कोणताच दोष शिल्लक असता कामा नये. अंतिम ध्येय प्राप्तीमध्ये ते अडचणीचे होऊ शकते. अशा प्रकारे विवेकज्ञानी योगी आता विदेह अवस्था साध्य करू शकतो. प्रकृतीचा लय करू शकतो, कारण सत्व आता पूर्ण शुद्ध करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आली आहे. सत्व पूर्ण शुद्ध झालं म्हणजे सत्व आणि पुरुष यामध्ये मिलन होण्याचा मार्ग पूर्ण मोकळा झाला. हेच योगाचे अंतिम आणि एकमेव उद्दिष्ट आहे. त्या पुरुषाकडे जायचं म्हणजे त्याच्या इतकं शुद्ध असणं आवश्यक आहे. एरवी मिलन अशक्य आहे. लाल रंगात लाल रंगच सामावू शकतो, विलीन होऊ शकतो. लाल रंगात निळा रंग घातला तर ती भेसळ मिसळ होईल. भिन्न गोष्टी एकमेकात सामावून जाऊ शकत नाहीत. या सूत्रात योगादिराज पातंजली सांगत आहेत की सत्व त्या पुरुषा इतकं शुद्ध झालं की दोहोत फरक राहणार नाही. सत्व पुरुषात सामील होण्यातील अडचण दूर होईल. यामुळे सत्व आणि पुरुष यांचं मिलन होईल. सत्व पुरुषात सामावले की एकच गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे कैवल्य. सत्व पुरुषाप्रमाणे शुद्ध होऊन कैवल्य प्राप्ती होईल. एक गोष्ट लक्षात ठेवावी की कैवल्य प्राप्ती म्हणजे मुक्ती नव्हे. कैवल्य प्राप्त झालं तरी योगी या भौतिक जगात जीवन जगत राहील. तो प्रभू कार्य करत राहील, प्रभू कार्य करतच राहील, प्रभू कार्यच करत राहील. कारण हे कार्य करत राहणे हे सुद्धा भोगच आहेत.
ते संपूर्ण उपभोगून संपवून मगच तो त्यापासून मोकळा होईल. असा मोकळा झाला की मुक्तीची वाट पाहत राहील. एक दिवस ते दिव्य दार उघडेल. एक दिवस तो दिव्य दार उघडेल आणि आत प्रवेश देईल. विभूतिपाद समाप्त. हरिओम.